1 2 3 लेट्स गो. न्यू दिल्ली पहिल्यांदा आपण जाणार आहे 4 राज्य क्रॉस करून. कसा बसा आहे बघा. याला रिक्वेस्ट केली, याला झोपेतनं उठवला. हो ना, असं लहानपणी असे खेळ कोणी कोणी खेळले. देवावरती विश्वास ठेवायचा बस, बाकी सर्व काम आपलं एकदम फर्स्ट क्लास. खाई लावायची लाईन बघा केवढी गर्दी आहे. हा गुजरात एंट्री करवानू येतो को गुजरात भाई. आता हा गॉगल घेतला तिथं ना. कसा वाटतो गॉगल भावनो? छान वाटतो का आपल्याला? टोटल हा किती किलोमीटरचा हायवे आहे भावनो मला एकदा कमेंट करून सांगा. जर तुम्ही मधल्या लाईनला गाडी चालवलात भावनो, हे जे गुजरातवाले जे गाड्या आहेत ना ते एवढे गांगरवतात ना. भरपूर भूक लागली आणि घरात आणले बघा चपात्या. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. ट्रॅव्हल विथ विजय या ब्लॉगवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सकाळचे वाजलेत बरोबर वाजलेत बरोबर 4:30. हे बघा निघाय उठलेलो बरोबर 3:45ला, पण निघेपर्यंत सगळी तयारी करेपर्यंत 4:30 झालेले आहेत. आणि आपली हे बघा पाण्याची बॉटलसुद्धा घेतली आता जस्ट. तिथून दुकान त्याचं चालू झालं नशीब. त्यानंतर आपली बॅग घेतलेली आहे. 6-7 दिवसाचे कपडे. इथे तुझं तसं तर आपला खायची वस्तू आहे नॉर्मली. आणि आपली गाडी फायनली रेडी करून ठेवलेली आहे. तुम्ही विचार करता आता एवढं लवकर सगळं चाललं आहे कुठे. रात्री भरलेली काल गाडी, ते तुम्हाला मी रस्त्यामध्ये सगळं सांगतोच. पण आपल्याला आता इथनं बरोबर जायचं आहे. बरोबर 1450 किलोमीटरचा आपला प्रवास आहे मुंबईतून दादरवरनं. आणि आपल्याला जायचं पाहून 4 राज्य क्रॉस करून. न्यू दिल्ली पहिल्यांदा आपण जाणार आहे 4 राज्य क्रॉस करून. आणि दिल्लीच्या आसपास आपण गेलेलो आहे, पण दिल्लीच्या आतमध्ये आपण कधी एंटर केली नव्हती. पण पहिल्यांदा आपण दिल्लीच्या आतमध्ये एंटर करणार आहे. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हणजे किती टोल डिझेल आणि कसं काय प्रवास वगैरे सगळं काय रस्त्याची जानकारी वगैरे तुम्हाला या सगळ्या ब्लॉगवरती देणारच आहे. पण आपली जी ट्रिप आहे ती सुरुवात करतोय आपण आता सकाळ 4:30 वाजता. ट्रिप तर खूप भन्नाट होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. आपण या ब्लॉगला तर इथं सुरुवात करतोय बरोबर 4:30 वाजता. मुंबई ते डायरेक्टली न्यू दिल्ली आपला प्रवास असणार आहे. तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. चला गाडीला सेल्फ मारूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. हा चला मग आपण आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. तुम्ही सुद्धा व्हिडिओ एन्जॉय करा भावांनो. 1 2 3 लेट्स गो. हो कसा आहे आपल्याला असं हळूहळू जायचं. घाई नाही करायची आहे. सामान आहे ना तो जरा एकदम कॉस्टली आहे. आणि आपल्या पाठीमागे टायराच्या पाठीमागे ना ऍक्च्युली आवाज येतोय फुसफुस फुसफुस. निघताना जरा आवाज जास्त यायला लागला. जस्ट गाडी पुढे घेतली तेव्हा हे बघा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्याला असं पण डिझेल टाकून घ्यायचं आहे. पण हे बघा आपल्याला लाईट सुद्धा लागली, ब्लिंक सुद्धा करते. मस्तपैकी मन मोकळा आपला प्रवास भेटते आपल्याला करायला. कारण सकाळी अर्ली मॉर्निंग हीच खरी मजा असते मुंबईच्या बाहेर पडायला. बघा या साईडला एअरपोर्ट आहे डोमेस्टिक. चला थोडंसं डिझेल टाकून घ्या. थोडा 2000चं डिझेल टाकून आणि 1500 रुपयाचा थेट रिचार्ज मारून म्हणजे आपल्या फास्टॅगचा आपण झालोय आता रवाना परत दिल्लीच्या दिशेला. आणि बाय बाय करूया आपल्या मुंबईला. दहिसर चेक ना, दहिसरचा टोल नाका क्रॉस केलाय. आणि आहे बरोबर डी क्लॉक मॉल. भाई हम चले दिल्ली में लेकिन यही भी फंस गए भाई. आता मग बघा आपण बरोबर घोडबंदर क्रॉस केल्या पाठी तो दिसतो तुम्हाला फाउंटन हॉटेल. विषय गंभीर तात्या साहेब. विषय गंभीर झाला आपला. सकाळचा निघून काय फायदा झालाय का आपल्याला? हा तेवढं लवकर निघालो. आपल्याला असं वाटलं की पटापट आपण बाहेर पडू. पण नाही भाई, त्याला आपल्या नशिबात यायचं नव्हतं तर काय करणार. हा दादा तू अजूनपर्यंत सीट बेल्ट गाणं लावलं बघा. हॉर्न बा किरी किरकिर किरकिर किरकिर. आता चला पायाची झीज करून घेऊया. भाई टायर पंक्चर झाला वाटतं बा.
रनिंग मध्ये अशी बाजूलाच आहे, इथे गाडी लावा साईडला. त्या साईडलाच पाठीमागे आवाज आला ठसकन. टायराची हालत बघा. गाडी सुद्धा एवढी फास्ट येते ना असं ना. मगाशी आवाज येत होता पाटना, पण मला असं वाटलं की दगड अडकली असेल, पण नाही भाऊ, दगड ना, काहीतरी मला असं वाटतं पंक्चर होता वाटतं. बघा इथे बाजूलाच आहे, याला विचारूया जरा. पाठीमागे इथे सुद्धा विचारला, पण इथे पण नाही. आपल्याला बघा ही गाडी आहे ती इथे आतमध्ये घ्यावं लागेल, कारण आपल्याला पंक्चर काढावं लागणार आहे. कारण व्हील बघा, व्हील दिसतं बघा पूर्ण. टायमाला ट्यूब सुद्धा जाईल आपली. चला त्या साईडला घेऊया. भावानो कसा बसा आहे बघा. याला रिक्वेस्ट केली, ह्याला झोपेतनं उठवला, पण आपली जी नट आहेत ना ते नट ओपन होत नाही. तिथे सुद्धा गेलेलो पुढे पेट्रोलच्या इथे, पण तिथे सुद्धा झोपलेलं माणसं, आणि ह्याच्या पाठीमागे सुद्धा आहे, पण तिथे सुद्धा सगळे झोपलेले आहेत. आता इथलं बरोबर आपल्याला अर्धा तास झालेला आहे, पण अजून काय इथे आपल्याला अजून टाईम गेला आपला असा अर्धा तास. आता बघूया आता बिचारा आता सांगितलं बघा, आता येतोय बघा, पटकन करून घ्या, काढून घ्या हे नट. हा बघा आपण हा जॅक आहे ना तो चढवतोय, म्हणजे टायरवरती करतोय ए बघा. आणि हा भाऊ नट एवढी जाम झालेत ना, लय बेकार जाम झालेत. आवाज एवढा कर कर घेतो आवाज. दृश्य बघा ना काय समोरचा. हो ना, असे खेळ कोणी कोणी खेळले मला कमेंट करून सांगा. बघा हो, कोण कोण खेळलाय? हा मी तर खेळलो बाबा, म्हणून मला सवय अशी. लहानपणी जाम खेळलं, पण हे असे दिवस बघेल. हा 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 लहानपणी असा विचार नव्हता घ्यायला. हो आपली गाडी साईडला बघा, एका 3 टायरावरती उभी आहे. खोलायला गेला टायर. ते बोलतात ना नशिबाला ग्रहण लागला. हे बघा आपण लावतोय गाडीला पॅच. हे बघा इथे दिसते एक मोठा कट पडलाय खालच्या दिशेवर दिसते. हा बघा पॅच तो एवढा मोठा पडलाय, कट झाला टायर. आणि हा बघा इथे मारलाय. हे बघा टायर बसवला. त्या दादांचे वगैरे पेमेंट वगैरे करूया. आणि इथं निघता वाजलेत माहिती आहे किती? बरोबर 8:30 म्हणजे आपल्याला इथे बरोबर 6:15 6:30ची ही घटना म्हणजे पंक्चर झालेला. पाठीमागे बरोबर 50 ते 100 मीटरवरती फस्कन असा आवाज आला. आणि आता 7:30 8:30 2 तास इथे झाले आपल्याला. कारण सकाळी पहाटे ॲक्च्युली याला उठवत होतं, पण हा उठला नाही. केला त्यानंतर मग हा उठला. म्हणजे आपला नशीब हे हा उठला. आता याचं पेमेंट वगैरे करूया, बघितलं डायरेक्टली आपल्या प्रवासाला निघूया. चला हे बघा ह्याच्याकडनं काम करून घेतला, हवा पण टाकून घेतली 4 टायरला. आता पळूया भावानं, पळूया. चला बघा हायवे तो प्रॉब्लेम सॉल्व केला. हे बघा आता हा प्रॉब्लेम चालू आलाय, म्हणजे ट्रॅफिकचा. काय बोलायचा हा देवा काळजी भावानो, देवावरती विश्वास ठेवायचा बस. बाकी सर्व काम आपलं एकदम फर्स्ट क्लास होणार, बरोबर ना? बघायला गेलं ना, हे जे गाडीवाले रॉंग साईड चाललेत ना, या सगळ्यांचे लायसन ना सस्पेंड केले पाहिजे फक्त 1 महिन्यासाठी. एक चुकी या लोकांना केवढी महागात पडेल माहिती आहे काय? जर समोरचा तिथनं जर येणारा ह्या मार्गी असेल आणि जर ऍक्सिडेंट झाला भाऊ, पापणी मिटली की विषय संपला. म्हणून गप्प या दिशेला राहायचा, गप्प चालायचा. चेकपोस्ट, महाराष्ट्राची चेकपोस्ट बघा. गर्दी बघा केवढी, बाबा खाई लावायची लाईन बघा केवढी गर्दी आहे. चला इथेच लाव्या. आणि असं पण बाहेरना पण 50 रुपये घेतात आणि इथून 53 रुपये. मग इथूनच आपण डायरेक्टली काटा करून आपल्या गाडीचं वजन सुद्धा समजेल, म्हणजे आपल्याला
पुढचा प्रवास टेन्शन ना कुठे आपल्याला अडवला तर. बघा आपली काट्यावरती झाली आहे. वजन बघा 3330. तुम्हाला माहिती आहे आपण गाडी कुठनं भरली? आपण गाडी भरली हे बघा कक्कड इंडस्ट्रीयल माहीममध्ये. आणि हा आपलं लोकेशन होता. आणि या ठिकाणी आपल्याला आपली गाडी भरली. बरोबर 16 बॉक्स होते लाकडाचे. त्याच्यामध्ये हा मटेरियल आहे ना तो खूप कॉस्टली मटेरियल आहे. ही आहे बरोबर घरपोच डिलिव्हरी दिल्लीच्या आतमधली. हा गुजरात एंट्री करवानू येतो को गुजरात भाई. चला इथे मस्त खावे जरा काहीतरी चांगला मस्तपैकी एक मस्त डाल खिचडी घेतली. ॲक्च्युली जेवताना तुम्हाला मी व्हिडिओ दाखवले नाही कारण काय सरकार काय डाळ खिचडी दाखवतो तुम्हाला. जरा काहीतरी मटन बिटर मस्त आहे की दाखवा जरा ठीक होता. आता हा गॉगल घेतला तिथं ना. कसा वाटतो गॉगल भावनो? छान वाटतो का आपल्याला? हा भारी वाटतो जरा एकदम मस्त वाटतं. जरा उन्हामुळे जरा फरक पडला जरा. नाहीतरी मग असं गॉगल नसं काढलं असं ना ॲक्च्युली डोळे ना एकदम झळझळत आहे. चला आता पुढे आपल्याला हायवे लागेल नवसारीच्या अगोदर. ठीक आहे आता काच पण खाली करूया. हो ना बरोबर. तो गुजरातची टीपी काढली आपण 235 रुपयाला. आणि त्याची व्हॅलिडिटी आहे म्हणजे 1 हप्त्याची. 1 हप्त्यामध्ये आपण अप अँड डाऊन करू शकतो 100%. जर माल भेटला तर तिथनं भरोसा कोणावरती विश्वास नाही ठेवू शकतो. विश्वासघात करणारी माणसं आपलीच असतात लक्षात ठेवा. क्या बोल रहा है बरोबर ना. चला नॅशनल हायवे 48ला आपण इथनंच बाय बाय टाटा गुड नाईट करूया. हे बघा आपल्याला हा इथनं लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे आपल्याला पकडायचा आहे. रस्ता डायरेक्टली सापुताऱ्याला जातो लक्षात ठेवा. तेव्हा इथे लिहिले आहे गणदेवी. त्यानंतर हां सापुतारा राईट. आपल्याला राईटच मारायचं लक्षात ठेवा. चला या ब्रिजच्या खालला राईट डायरेक्टली मुंबई दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवे. हा बघा हा आहे राईट टर्न. दिसतो तुम्हाला? चला चला हे बघा इथे लिहिलं आहे बघा दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे. मामा थांबा मामा थांबा. खय चाललायत खय. हे बघा मामा अजून बघा इथून लेफ्ट टर्न मारला ब्रिजच्या खालना. हा परत लेफ्ट टर्न मारायचा आहे. यो बघा मोठा टोल कैक मोठा टोल दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे. याचीच आपण वाट बघतो भावानो. कारण 48 हायवेने जाऊन आता काय फायदा नाही. त्या ठिकाणी टोल भरपूर आहेत आणि या ठिकाणी टोलचा सुद्धा हिशोब त्याच्यापेक्षा कमी आहे. ओके तर लक्षात ठेवा जर तुम्हाला एक्सप्रेस हायवे पकडायचा असेल तर मग तुम्ही हा मार्ग पकडू शकता. हा बघा बाकीचा हा रोड अजून आहे काय ह्याचं अजून काम चालू झालेलं नाही. पण हा इथना डायरेक्टली जो आपण इथना टोलवरनं एंट्री केली सापुताऱ्याच्या इथनं तिथूनच सुरुवात आहे. अजून पुढील काम बाकी आहे याचा. एवढा गरम होतोय ना ते बरोबर आता आहे 34 टेम्परेचर आहे. टेम्परेचरमध्ये भाऊ एवढा गरम होतोय आपल्याला त्रास होतोय मग आपल्या गाडीला का नाही त्रास होतो होणार बरोबर ना. लय म्हणजे लय गरम होते. माझ्या पाठीमागे विंडो सुद्धा चालू आहे ही सुद्धा चालू आहे तरी सुद्धा विचार करा गरम होतो. आता इथे जो पहिला तुमचा फूड मॉल येईल त्या ठिकाणी थांबवूया कारण थांबल्याशिवाय आता काय पर्याय नाही बाबा. कारण आपल्याला आपल्या गाडीची काळजी घ्यायची लक्षात ठेवा. ते फूड मॉल येईल तिथे 4:15 4:30पर्यंत आपल्याला थांबावंच लागणार. पूर्ण हा जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो थंड झाल्याच्यानंतर आपण निघायला लागणार आहे.
थोडीशी जागा भेटली हे बघा, टाके येते आतमध्ये आणि मस्ती निवांत जरा रेस्ट करूया ते करूया. बस म्हणजे एखादी गाडी लागेल इकडे पाठी म्हणजे थोडा इथे आराम करूया. मस्त आहे, झाडाची सावली इथे पडलेली आहे बघा. दिसते तुम्हाला, डोळे पण भरपूर दुखत आहेत आणि गॉगल सुद्धा छान आहे. उन्हाचा काय त्रास झाला नाही. थोडा आराम करूया इथेच, जरा एक तासाने लगेच निघूया. भरपूर म्हणजे भरपूर ऊन आहे गावाला. कंट्रोल नाही होता दया, कंट्रोल नाही होता आणि गाड्या भरपूर फास्ट चालल्या. जरा आराम करूया. चला भावानो, थोडावर फ्रेश झालो आहे. म्हणजे झोप तर आली नाही, कारण ह्या ठिकाणी 2 असे गाडीवाले होते, गुजरातवालेच होते, माझ्याबरोबर बाजूला लावलेली. आणि मी झोपायची वाट बघत होते, सारखे माडे बघत होते. मी झोपलो तर माझा मोबाईल वगैरे कल्टी डायरेक्टली. आता मी जस्ट आता उठलोय, म्हणजे फ्रेश वगैरे झालो. जरा दगडी वगैरे काढूया, कारण भरपूर टायर गरम झालेले. हे बघा ना, टायर एवढे गरम झालेत की प्रमाणाच्या बाहेर. दगडी तर काढायला पाहिजे भाई हो. आता या पण टायरची वाट लागते बघा. दगडी बघा किती घोसले. चला निघूया आता आपल्या प्रवासाला. बरोबर वाजले 4:30. आपण 3 वाजता थांबलेलो, 1.5 तास झाला. चला तुम्हाला माहिती आहे थांबायचं कारण म्हणजे काय, आपण तिथे का आराम केला, कारण इतका ऊन आहे ना. आणि तो ऊन भावानो, हा जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे एवढा गरम करतोय, एवढा गरम करतोय. माझ्यासोबत मी एकटाच नव्हतो थांबलो, माझ्यासोबत खूप राज्याच्या गाड्या होत्या आणि एक MS9 होती, MS10 सुद्धा होती. पण मी काय तिकडे झोपलो नाही, फक्त बसून राहिलो, जरा फक्त पाय रिलॅक्स केले. पण ह्या ज्या गरम जर कॉन्क्रीटवरती जर आपण गाडी चालवली ना, तर आपल्या टायरची तर पूर्णपणे वाट लागेल. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या त्या टायरला पॅच मारलेला आहे. तर म्हणून विचार केला की नको जास्त रिस्क घेऊया. आपल्याला अजून फुरसत आहे भरपूर, गाडी तिकडे मटेरियल पोहोचायला. म्हणून आपण आराम केला मस्त, की टेन्शन नाही. आता मस्त जिथे ज्या ठिकाणी चहा वगैरे भेटेल, जिथे फूड मॉल असेल त्या ठिकाणी आपण थांबू आणि मस्तपैकी एक चहा मारू, मस्त गरमागरम. कारण सकाळी आपण कोरी चहा फक्त पिऊन निघालो. ती बघा लावली तिकडे गाडी, जावे इथे आतमध्ये. बघा का खायला. हो ना, बेल बघा, बेल तिकडे थोडी टेस्ट केली आता येताना. ॲक्च्युली आतमध्ये गर्दी आहे आणि एवढीची प्लेट बघू फक्त 70 रुपये. हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. इथे चहा पिऊ आता बघा की. टोटल हा किती किलोमीटरचा हायवे आहे हो ना, मला एकदा कमेंट करून सांगा. आणि या हायवेवरती किती टोल आहेत ते. आलो एक्झिट मारायला आलो भाऊ. हाय बरोबर वडोदराचा एक्झिट टोल आहे. आपण कार लेन म्हणणार आहे. चला आता काय माहित किती टोल कट होईल ते, तर आपण असं पण 1500 रुपयाचा रिचार्ज केला. चला दिवस मावळा लागलाय आणि इथनं आपण टोल पण क्रॉस केला, जो मोठा होता तो एक्झिट केला. आणि आता बघा, आता इथनं सुद्धा आपण हा एक्झिट मारतोय डायरेक्टली. आता आपण आहे बरोबर वडोदऱ्याला, त्याच्यानंतर हा अहमदाबादमध्ये जाईल, त्यानंतर मग हिम्मतनगर, असा करून आपण डायरेक्टली आता आपण राजस्थानमध्ये एंट्री करणार आहे. आत्ता नाही, जेवढा होईल तेवढा आपण लवकरात लवकर आपण एंट्री करू राजस्थानमध्ये. जमलं तर आजच. हे बघा, हा लागलेला आहे नॅशनल हायवे 48. हे बघा, हो ना, आपण आता बरोबर वडोदरा अहमदाबाद या हायवेला आहे. हो ना, कधी पण तुम्ही जर ह्या हायवेला तुम्ही आलात ना, रात्री जा काळोख असताना, तर भावानो एकाच लाईनीला ना, आता मी जसं चालतोय पहिल्या लेनमध्ये,
एकाच लाईनीला एकच स्पीड ठेवा आणि गाडी चालवा. जर तुम्ही मधल्या लाईनला गाडी चालवलात भावानो, हे जे गुजरातवाले जे गाड्या आहेत ना, ते एवढे गांगरवतात ना मधल्या लेनमध्ये ज्या गाड्या चालतात त्यांना. कारण ही जी पाठी लेफ्ट साईडची जी छोटीवाली लेंथ आहे तिथून सुद्धा ते लोक ओव्हरटेक करतात, जेणेकरून पूर्णपणे गांगराला होतो. म्हणून विचार केला की पाटणा किती पण हॉर्न मारून दे, मी ओव्हरटेकला चान्स देणारच नाही, म्हणजे मी त्याला साईड देणारच नाही. कारण आपल्याला माहिती आहे जर आपण चुकलो लोक आपला विषय गंभीर करून टाकतो. लक्षात ठेवा, कधी पण लाईन एकच ठेवा. आपली चुकी आहे, एका लाईनला पण आपण उभे ते, पण आपली सेफ्टी पहिले लक्षात ठेवा. या गोष्टीसाठी लक्षात ठेवा. मी आता आलोय बरोबर बायपासनी राईट मारून, हा बरोबर 48 हायवे आणि आतमध्ये राहिली सिटी अहमदाबाद. आणि आपण आता डायरेक्टली हा रस्ता आपल्याला हिम्मतनगरपर्यंत आपल्याला रस्ता सोडायचा नाही. इथून पुढे जाऊन बरोबर 12 किलोमीटरनं आपल्याला राईट टर्न मारायचा आहे. मित्रांनो बघा, हा ब्रिज आहे, हा सर्कल आहे आणि हा रस्ता सरळ जाईल डायरेक्टली गांधीनगरला. आणि हा इथं सरळ जाईल तो डायरेक्टली शामलाजी, म्हणजे हिम्मतनगरवर आहे या साईडला. आपण इथून आलेलो बरोबर या साईडनं सरळ ना. या हॉटेलला थांबलो आहे, हॉटेल हायवे. ॲक्च्युली भरपूर भूक लागली आणि घरात आणले बघा चपात्या आणि ठेचा केलेला मिरचीचा, मला जाम आवडतो. भरपूर म्हणजे भरपूर भूक लागली. मला आता काय कंट्रोल होत नाही कुठे. इथे दुपारी पण आपण ती खिचडी खाल्लेली, त्याच्यामुळे मला एवढा आवडलं नव्हतं ते. एवढं आता घरचा खाना खाऊया. ॲक्च्युली ही मिरची आहे पण लय तिखट आहे. खायला थोडं लावून खाऊया. हॉटेलमध्ये जेवायची इच्छा नाही बघा, पार्किंगवर जाम मोठी यांची आणि मस्त इथे वातावरण मस्त थंड आहे. पाठीमध्ये आंघोळीचं सुद्धा आहे. जर झोपलो इथे तर आपली झोप चांगली होणार, असं आहे. कारण टोटल आपण 10 चपात्या आणतात, 10. आता माझं तर प्लॅनिंग आहे जेवायचा आपण आणि इथे झोपायचा. कारण का सकाळी पहाटे आपण 4:30 वाजता सेल मारला आणि बरोबर 4:45 उठलेलो. आता वाजलेत बरोबर 11 वाजलेत. 750 किलोमीटर आपण कव्हर केलं आहे. आपण तर हे जेवूया आणि इथे झोपूया, आराम करूया. भेटू आपण सकाळी दुसऱ्या भागात. म्हणून जाम झोपेत आहे. गुड नाईट.